की हे सगळे आधीपासून स्टार आहेत. या बऱ्याच मंडळींना तुम्ही वेगवेगळ्या सिरियल्समधून सिनेमांमधून पाहिलेलं आहे. मला प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आहेत. या सगळ्यांनी यांना त्रास दिला का, यांनी त्यांना त्रास दिला, हे सगळं मला विचारायचं आहे. जोरदार टाळ्या आमच्या 5ही स्टार्ससाठी. मनवा, मला सांग, आतापर्यंत आम्ही सोमवारचा बाजार बघितलाय, मंगळवारचा बाजार ऐकलाय, पण पोर बाजार हे नाव काय? पोरांबद्दल आहे, पोरांचा बाजार आहे, हा हा, म्हणून पोर बाजार. ॲडव्हेंचर स्टोरी आहे 5 मुलांची. 5 यंग मुलं जी आजच्या जनरेशनचे धमाल टाइमपास करतात, कॉलेज बंक करतात, फिरतात, शिट्ट्या वाजवतात. कोण चांगली शिट्टी वाजवत यातलं? मग जरा मला वाजून दाखव ना, कोण चांगली शिट्टी वाजवत? अच्छा, तू पहिला वाजव. ये बा चला हवा येऊ द्या. हा हा हा, वा. असं का होतंय पोटी? ऍक्च्युली आम्हाला खूप चांगला मित्र आहे, त्यामुळे मी आज ठरवलं की ठीक आहे, मुद्दाम हारायचं असं ठरवलं. पण सिनेमा तू चॅम्पियन नावाचं केलं होतंस, पण आज हारायचं का ठरवलं? वा वा. वा, वा. ऍक्च्युली मी चॅम्पियन मध्ये पण हरलेलो. हार की जीतने वाले कोई बाजीगर चॅम्पियन कहते हैं. हो हो नक्की. आता मला यायचंय धर्मजकडे. मनोज जोशी यांचे हे चिरंजीव आहेत, तेव्हा जोरदार टाळ्या मनोज सरांसाठी झाल्या पाहिजेत. मी असं ऐकलं की या सगळ्यांमध्ये सगळ्यात दंगेखोर हा आहे म्हणून. दंगेखोर नाही, पण व्हेरी इररिस्पॉन्सिबल. ओहो, एका शेड्यूलला माझा दात पडलेला, हा फ्रंटचा हा दात आहे ना, तो पडला होता. लगेच कसा आला? च्युइंगम लावली मी शेड्यूलला. हे माहिती होतं की डिरेक्टर? हो, त्यांनीच आयडिया दिलेला मला. तो ऍक्च्युली शूटिंगला आला तेव्हा त्याला हा पुढचा दातच नव्हता. मी त्याला म्हटलं की तू का दात का कुठे गेला, तर तो मला म्हणाला, मी असा विचार केला की शूटिंग संपून दे ना, मग मी लावून घेतो. ओहो, मी म्हटलं असं कसं चालेल, शूटिंगला नको दात? हा यार सॉरी. तर काही शॉर्ट्स मध्ये ऍक्च्युली तुम्ही खूप क्लोजली बघितलं तर त्याचा दात नाहीये. तुला नाव विचार, तुझं नाव का? धम्मज का? दात पडायचं छोटा तुझं नाव का? धम्मज. मग आता हे जे साहेब बसलेले आहेत यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो, ज्यांची उत्सुकता ताणली असेल. हे कुणासारखे दिसतात बरं तुम्हाला? जरा गेस करून बघा, घरी बसलेले आणि इथे बसलेले सुद्धा. यांच्या आडनावावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल, साधारण नाकावरून सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल की कुणासारखे दिसतात. मी इतकं कौतुक करतोय कारण तुझे पप्पा फार मोठे डिरेक्टर आहेत. तर सत्यचे पप्पा आहेत महेश मांजरेकर. सखील परचुरे यांच्याकडे आता मला यायचं आहे. यांच्या आई सगळ्यांनाच माहिती आहेत, प्रख्यात कोरिओग्राफर सोनिया परचुरे यांच्या या कन्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि बाबा तर सगळ्यांना माहिती आहेत, अतुल परचुरे. त्यामुळे सगळं काही आलं ते रक्तातच आलेलं आहे. पण तुला जास्त काय आवडतं मग, बाबांप्रमाणे अभिनय की मम्मीप्रमाणे डान्स? सखील अभिनय. ए शांत राहा रे पोरांनो. ए, गडबड करू नका. अजिबात गडबड करू नका. शांत राहा, शांत राहा. शांत राहा. तुमच्या भावना मी समजू शकतो. आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचे पाहुणे आलेले आहेत. पोरांनी शांत राहा, गडबड करू नका, एकमेकाचे हात धरून राहा. आणि मुलींनी अरे मुली कशी काय आल्या? मुलींच्या बापांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवा. मुलींच्या बापांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवा. खांबाल टाकून बसू नको, लाईट जातील कार्यक्रमात. शांत राहा, शांत राहा, अजिबात शांत राहा, काळजी करू नका. तर सर नमस्कार, मॅडम नमस्कार. मी जरा माझ्या ओळख करून देतो. मी या थुकरटवाडीचा सरपंच आहे. हे जे गाव आहे त्याचं नाव आहे थुकरटवाडी. हा माझा कॅफे आहे. 9 महिने झाले यांनी मला भाडं दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जे जे पाहुणे येतील त्यांच्याकडे मी फोटो काढणे आणि फार जे उद्योग करणे असे मी धंदे करत असतो. तर आज या ठिकाणी गावाचा सरपंच म्हणून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं माझे कर्तव्य समजतो. तर आता मंडळी म्हणजे साहेब आपल्या गावात आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा साहेबांसाठी. डीएसपी नाव ऐकल्यापासून साहेब साहेब म्हणून लागले लोक तुम्हाला. बघा, नाही डीएसपी नाही, तसं नाही, पण ते साहेबच आहेत. त्यांचा म्हणजे इतके महाराष्ट्राचे चहिते अभिनेते आहेत ते. तर अशा या चतुरस्र अभिनेत्यांनी आज इथे आलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो की अभिनयाचे असे क्षेत्र पादाक्रांत करत असताना अचानक एक दिवशी त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बा अभिनेत्याला निर्माते काही पैसे देत नाही. विनाकारण घरी घरी भांडणं होतात, घरात थोडे वाद होतात. बायको म्हणजे तुम्ही शूटिंगला जाता पण घरात पैसे आणत नाही. हे त्यांना एक दिवशी कळलं आणि त्यांना साक्षात्कार झाला. आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्शन क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. पैशासाठी का होईना ते डायरेक्शन करायला लागले आणि 4 चित्रपट त्यांनी केलेले आहेत. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. स्वागत करूया अंकुश चौधरी यांचा.
यांचं स्वागत करतील अखिल भारतीय टेबल फॅन रिपेरियर संघाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे. या सर, तुमचं स्वागत आहे. यस, तुम्ही आमच्या गावात आले त्यामुळे आम्ही तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही साहेब, लक्षात ठेवा. म्हणून मी अंकुश चौधरी यांना विनंती करतो की जिल्हा महिला पतफेडी संघटनेच्या अध्यक्षा कुमारी प्रिन्सेस भारत गणेशपुरे यांच्याशी त्यांनी विवाह करून त्यांना उपकृत करावे. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. कोण आहे ते आपण? ए माझी मुलगीच आहे साहेब, अच्छा, ही यांचीच मुलगी आहे. माझी मुलगी आहे. आणि पुढच्या टायमाला जेव्हा तुम्ही याल तेव्हा आपण सगळे मिळून, म्हणजे तुम्ही एकटे नवरदेव असाल आणि सगळे मिळून तुमचा साखरपुडा आणि त्या ठिकाणीच लग्न ताबडतोब टाकू आज. तर अंकुश चौधरीसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. आणि आता माझ्याकडे जबाबदारी आहे. जी हाँ मेजर भाइयों, बड़े बड़े शहरों में धूम मचाने के बाद आपकी शहर में पहली मर्तबा आ रही है एक दिल दहलाने वाला सत्य. आपल्या सौंदर्याची खाण आणि महाराष्ट्राची शान. बडे बडे शहरों में धूम मचाने के बाद या वाक्याचा काही संबंध आहे का? सर्कस आहे का? कोण आहे ती? भावनेच्या भरात निघाले काही शब्द. मॅडम राग मानू नका. आय लव्ह यू. तुम्हाला खास सांगण्यासाठी मला आनंद होईल की ज्या आपल्या अजरामर कलाकृतीमुळे ते घराघरात पोहोचलेले आहेत, महाराष्ट्राच्या घराघरात ज्या चाहत्या झालेल्या आहेत, ते त्यांची अजरामर कलाकृती म्हणजे फू बाय फू सीझन 2 चे अँकर सई तामणकर यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष. मीच आहे. धन्यवाद. या खर्च दुसरी द्या, चॅनलला खर्च दुसरी द्या. धन्यवाद. हा बुके तुम्हाला नंतर देण्यात येईल. झेरॉक्स करून देणार. तुम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट बघत आहात त्यांचं पण मला स्वागत या ठिकाणी करायचं आहे. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार आहे? फक्त लढ मनामधील पाणी भरण्याच्या सीन घराघरात पोहोचलेल्या मनमोहन नाईक यांचं स्वागत हळद उत्पादन संघाचे अध्यक्ष भारत गणेशपुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम Oh my God. जोरदार टाळ्या झाला पाहिजे मनमोहन नाईक यांच्यासाठी. त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.